आयफोन फुटून पाक चुरा झालाय बघा. घरात मस्तपैकी तयार होऊन निघालेलो स्टुडिओला. वाऱ्यामुळे पाक केसाची वाट लागली. स्टुडिओमध्ये येऊन एडिटिंगला बसलेलो. मध्येच ब्रेक घेऊन युट्यूब बघालतो. तेवढ्यात मला हा मोबाईल दिसला. या मोबाईलचा कॅमेरा बघून मी खुळत झालो, कारण या मोबाईलचा कॅमेरा ना शेवटच होता. जेवढं झूम करेल तेवढं झूम व्हाईल. तर या मोबाईलचं नाव माहित असेल ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तेवढ्यात आपले अतुल भाई आले. अतुल भाई का आज लईच खुश दिसालते. संध्याकाळी आमचा दौरा निघाला खंडेराजुरीला, कारण पारसदारांना द्यायचा होता ड्रोनचा डाटा. आणि भूमी पण आमच्या मागं लागून आलती बघा. पोहोचलो आम्ही पारसदांच्या स्टुडिओवर. आज जाऊन बघितलो तर पारसदा काहीतरी हुडकाहुडकी करालते. असल्या थंडीत काकीने दिलीत आम्हाला गरम गरम चहा. मस्तपैकी चहा पिऊन घेतलो. तेवढ्यात आमच्या बामने पण ड्रोनचा डाटा कॉपी करून दिले. नंतर ना आमचे बामने स्टुडिओतली चेन गळ्यात घालून हवा करायला लागलेत. घेतलं बरं काय 30 तळा नाद करायचं नाही. तेवढ्यात आपल्याला बारक्याचं दर्शन झालं. जसं बारक्या आताला त्याला डायरेक्ट कामाला लावलीत. जायच्या टायमाला आमचं कार्नेटर हरवलेलं. जमते की नाही कार्नेटर? नवीन झालायचं. संध्याकाळी घराकडे आलतो. तेवढ्यात पोरांनी सांगलीला जायचं नियोजन लावली. नुसतं हिंडायचं म्हटलं की नाही आमचा परत्या लगेच तयार असतोय बघा. डायरेक्ट लावून घेतला दुकानला कुलू. भावानं आयफोनचं पाक चुरा केलता. हा आयफोन आहे आपल्या कार्तिक भावाचं. सांगलीला जायचं कारण म्हणजे आज होती संकष्टी. बाप्पांच्या दर्शनला चाललेलो. जाताना महाराजांचं पण दर्शन झालं. जसं आम्ही मिरज सांगली हायवे लागलो तसे आमच्या अनेक अण्णा काय बुलेटच्या फटाकडे फोडायला सुट्टी देऊन झालती. जाताना आम्हाला ही वर अडकवलेली मारुती 800 दिसली. पोहोचलो आम्ही सांगलीच्या गणपती मंदिरला. आज संकष्टी असल्यामुळे गर्दी पण जास्तच होती. मंदिराच्या परिसरात आल्यावर एकदम भारी वाटालतं. दिसायला पण मंदिर एकदम सुंदर आहे. दर्शनाला रांग तर लईच मोठी होती. आमच्या सम्याला रांगेत राहून दर्शन घे म्हणताना मध्ये घुसायला बघालता. मग काय हाकलून दिलीत मागं. बाहेरून बारीक मध्ये टिळा पण लावून घेतलो. तर कसा वाटला व्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. जाता जाता आपल्या भावाला फॉलो पण करून घ्या.